एकंदरीत आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक शिवकर ग्रामस्थ या नात्याने किंवा भाजपचे पदाधिकारी या नात्याने तुम्ही काय सांगाल की एकंदरीत कसं आहे भाजपला वातावरण इकडे? या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी खूप विकास कामं या गटामध्ये केलेले आहेत. त्यामुळे या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण अतिशय चांगलं आहे. केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्या माध्यमातून ज्या विकास काम आणि ज्या योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळत आहेत, त्यामुळं या भागातली जनता भारतीय जनता पार्टीवरती खुश आहे व भारतीय जनता पार्टीच्या सोबत निश्चितपणाने चालेल यात शंका नाही. मग आता इकडं विरोधक पण म्हणतायत आमची पण मोठी ताकद आहे. विरोधकांना काय आव्हान असणार आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचं? आमचं आव्हान काय नसणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी हा संघटनात्मक पक्ष आहे. आम्ही घराघरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीने रामभाऊने जी कामं केलीत ती लोकांना सांगणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मतं मागणार आहे. त्यामुळं जनता सुज्ञ आहे, जनता हुशार आहे. ती कामाच्या मागं उभा राहणार आहे, कामाच्या माणसाच्या पाठीमागं उभा राहणार आहे. शेळके साहेबांचं काम कसं वाटतं तुम्हाला? शेळके साहेबांनी एकंदरीत काम या भागामध्ये केलंय का सामाजिक कामाच्या माध्यमातून? गेल्या 5-6 वर्षामध्ये शेळके साहेबांनी या भागामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्या या भागातल्या समजा एखादं कुस्तीचं मैदान असू द्या, क्रीडा स्पर्धा असू द्या, कुठल्या मंदिराचा जीर्णोद्धार असू द्या, कुठली विकास कामं असू द्या, कुठली प्रशासकीय अडचण असू द्या, कुठली आरोग्याची अडचण असू द्या किंवा कोविड काळामध्ये शेळके साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या भागामध्ये केलेलं आहे आणि त्या कामाचं फळ येत्या 5 तारखेला जनता त्यांना मताच्या स्वरूपातून देणार आहे. तिथं तुमच्या एक शिवगावामध्ये विकास झाला आहे का? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास झाला आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच मागच्या 5 वर्षात माझे आमदार लोकप्रिय दमदार माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या एक शिवगावाचाच नव्हे तर पश्चिम भागाचा प्रथमच एवढा मोठा निधी, म्हणजे ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आमदार काय असतो हा जनतेला पश्चिम भागाला आमदारच माहिती नव्हता कसा असतो. पश्चिम भागाला आमदार कसा असतो ह्याची जाणीव करून देण्याचं काम माझी आमदार लोकप्रिय रामभाऊ सातपुते यांनी आपल्या ह्या पश्चिम भागाला करून दाखवलेलं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की दहेगाव जिल्हा परिषद गट यामधून जे आता उमेदवार असणार संस्कृतीताई सातपुते, मला तर वाटतं आहे की ही एक दहेगाव जिल्हा परिषद गटासाठी एक सुवर्ण संधी आहे. विकासाचं पूर्णपणे राजकारण करण्यासाठी हे दहेगाव पंचायत समिती तसेच गुरसाळे पंचायत समिती तसेच दहेगाव जिल्हा परिषद या गटातून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजय करावं. तसेच माझं लाडक्या बहिणींना पण आव्हान आहे की आपण जो भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्याच्या सरकारने जे आपल्याला लाडक्या बहिणींना जे अतिशय चांगल्या प्रकारे जे योगदान दिलेलं आहे त्यासाठी ते पुढं आणखीन चालू राहण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला विजय करावा ही